आरोग्य संगीत, म्युझिक थेरपी. आज आपण आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र याचा अभ्यास करणार आहोत. आज्ञाचक्र मेरुदंडावर भूमध्यावर असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलातील ऊर्जेवर प्रक्रिया करून महतत्व शरीरास पुरवते. महतत्व म्हणजे पुरुष आणि प्रकृती, शिव आणि पार्वती, शरीर आणि मन, धन आणि ऋण प्रभार. उजवीकडून धन तर डावीकडून ऋण ऊर्जा प्रवाहित होते. या प्रवाहामुळे प्रत्येक तत्वास महत्ता प्राप्त होते. त्यामध्ये कार्यकारण भाव निर्माण होतो. मेंदूकडून हा प्रवाह नियंत्रित होतो. आज्ञाचक्र हे शरीरातील विचार चक्र आहे. याचा रंग पारवा म्हणजे जांभळट पांढरा आहे. जाणीव हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. आज्ञाचक्रामुळे ज्ञानेंद्रियाकडून आलेल्या संदेशातून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचे मेंदूला आकलन होते. शरीरातील वेगवेगळ्या कार्यप्रणाली व हार्मोन्सना उत्तेजना मिळते. ज्याचे आज्ञाचक्र सक्षम असते ती व्यक्ती दृढ निश्चयी, कणखर, ठरवलेल्या गोष्टी तडीस नेणारी असते. आज्ञाचक्र कमकुवत झाल्यास शरीराला महत्व कमी पडू लागते, ज्यामुळे मेंदू व ज्ञानेंद्रियाची अकार्यक्षमता, जाणीवा कमी होणे, गतिमंदत्व, निरीच्छ होणे इत्यादी समस्या उद्भवतात. तर आज्ञाचक्र हे अतिसक्रिय झाल्यास मेंदू व ज्ञानेंद्रिये अतिसक्रिय होतात. तीव्र जाणीवा, हायपर ॲक्टिव्हनेस अशा व्याधी उद्भवू शकतात. आज्ञाचक्राच्या असंतुलनामुळे शरीरात अनैसर्गिक बदल घडतात. शरीरात अनावश्यक वाढ, हालचाली दिसून येतात. ॲटो इम्युन डिसीजमध्ये मुख्यत्वे आज्ञाचक्र असंतुलित झालेले असते. तर मन आणि बुद्धीच्या विसंगतीचा परिणाम आज्ञाचक्र आणि अनाहत चक्राच्या कार्यप्रणालीवर होतो. यातून कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात. आज्ञाचक्राच्या कार्यकारिणीमधले दोष. ज्यावेळी आज्ञाचक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा कॅन्सर, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, मेनिंजायटिस, फिट्स, कोमा, गतिमंदत्व, पक्षाघात, अल्झायमर, डिमेन्शिया, ऑटिझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, तोत्रेपणा, स्मृतिभ्रंश, कंपवात, तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्युला डिजनरेशन, रेटिनोपॅथी, बहिरेपणा, टिनोट्स, कानाच्या पडद्यातील दोष, फर्टिगो इत्यादी शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. तसेच मानसिक ताणतणाव, चिडचिड, नैराश्य, निरुत्साह अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात. आरोग्य संगीतामध्ये असे सांगितले आहे की आज्ञाचक्रातील दोष सुधारण्यासाठी ध म्हणजे दैवत वादी असणारे राग ऐकावेत. उदाहरणार्थ हिंडोल, हमीर, देस्कार, भैरव, बिलावल, कोमल ऋषभ आसावरी, अलैया बिलावल, आसावरी, जौनपुरी, दुर्गा, विभास, तोडी, सोहनी, भूपाल तोडी, गुणकली, भैरवी, खट, गांधारी, देवगंधार, विलासखानी तोडी, शिवमत भैरव इत्यादी रागातील आपण छोटा ख्याल, बडा ख्याल ऐकल्यानंतर आज्ञाचक्रातील दोष सुधारले जातात. धन्यवाद. यानंतर आपण शेवटच्या म्हणजे सहस्त्रार चक्राचा अभ्यास पुढील भागामध्ये करणार आहोत. थँक्यू.